ठाणे शहर में स्थित कोपेश्वर महादेव मंदिर लगभग 600 साल से अधिक पुराने मंदिर में विराजमान शिवलिंग को महादेव नगर पुराण पुरुष ग्राम देवता के रूप में जाना जाता है। इस मंदिर का जीर्णोद्धार 1760 में रामजी बेवलकर ने करवाया था। मंदिर के अध्यक्ष मकरंद रेगे व सचिव रविंद्र उत्तेकर ने बताया कि महाशिवरात्रि पर्व पर रात में मंदिर के पुजारी विनायक गाड़े के हाथों से प्रथम पूजा अर्चना की गई। ब्रह्म मुहूर्त में आम जनता के लिए मंदिर का दरवाजा खोल दिया गया। भगवान कोपनेश्वर का पूजा अर्चना के लिए ब्रह्म मुहूर्त से ही तांता लग गया था। पिछले साल महाशिवरात्रि पर 1.5 लाख भक्तों ने पूजा की, लेकिन इस साल 2.5 से 3 लाख भक्तों ने पूजा अर्चना की। अधिकारी व राजनीतिक पार्टियों के लोगों ने भी दर्शन किए। प्राइवेट सिक्योरिटी गार्ड व पुलिस प्रशासन तैनात है। इस अवसर पर ट्रस्ट के अनिकेत भावे सहित सभी पदाधिकारियों ने मंदिर की व्यवस्था को संभाले रखा। वहीं शहर में स्थित हजूरी परिसर में काशी विश्वनाथ ट्रस्ट की ओर से भगवान शिव की पूजा अर्चना ट्रस्ट के अध्यक्ष रामजीत यादव, सूरज राजभर, दत्ता आदि ने किया। साथ ही सुंदरकांड का आयोजन व भजन कीर्तन भी किया गया। 3 हाथ नाका स्थित पीपलेश्वर नागदेवता शिव मंदिर में ट्रस्ट के धर्मेंद्र तिवारी, गुड्डू सिंह आदि के सहयोग से पूजा अर्चना और दर्शनार्थियों के लिए फलाहार का व्यवस्था की गई थी। सर्वप्रथम कोपनेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक प्राचीन मंदिर आहे। पेशवे काळापासून हे मंदिर अस्तित्वामध्ये आहे। सर्वात मुख्य म्हणजे ठाणे शहराचे हे ग्रामदैवत आहे। ठाणे शहरवासियांची या ग्रामदैवतावरती अत्यंत अशी श्रद्धा आहे आणि हे आपण सकाळी 1:30 वाजल्यापासून जे आम्ही लोक इथे दर्शनाला आलेली आम्ही बघतोय त्याच्यावरून अंदाज येतो की कोपनेश्वर महाराजांचं ठाणे शहराशी नातं किती जवळीक आहे भाविकांशी हे यातून दिसून आलं। की पहाटे 1:30 वाजल्यापासून ते आत्ता दुपारी एवढा तळपत्या उन्हामध्ये सुद्धा भाविक लोक तन्मयतेने कुठल्याही प्रकारची कंप्लेंट न करता दर्शनाचा लाभ घेत आहेत। हे खरोखरच अतिशय कौतुकास्पद आहे भाविकांच्या दृष्टीने। आणि हे जुनं देवस्थान आहे। या देवस्थानामध्ये आमचा प्रतिवर्षीप्रमाणे होणारा हा जो शिवरात्र उत्सव असतो तो सकाळी दर्शनाला भाविकांना सोडण्यापासून सुरुवात होतो। नंतर आमच्याकडे लघुरुद्राचं आयोजन केलं जातं। त्याप्रमाणे यंदाच्या वर्षी लघुरुद्राचं आयोजन झालं होतं आणि संध्याकाळी निश्चित काळ जेव्हा सुरू होतो, या वर्षीचा जो निश्चित काळ आहे तो साधारण 12:17 सुरू होतो आहे आणि 1 मध्यरात्री 15 मिनिटांनी संपतो आहे। या काळामध्ये निश्चित काळामध्ये ट्रस्टीतर्फे पूजा करण्यात येते महादेवाची, कोपनेश्वर महादेवाची, आणि महापूजा आणि महाआरती या दोन्हीचं आयोजन त्यावेळी होतं। आणि त्या आरतीनंतर किंवा त्या पूजेनंतर महाशिवरात्रीची सांगता होते असं म्हणता येणार नाही, पण त्या दिवशीचा महाशिवरात्रीचा उत्सव हा त्या दिवशीपुरता संपतो। कारण की दुसऱ्या दिवशी ठाणे शहराचं जे ग्रामदैवत आहे याची कोपनेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे पालखी निघते। त्या पालखीमध्ये हजारो भाविक श्रद्धाळूपणाने त्याच्यामध्ये सहभागी होतात। पालखी देवळामध्ये आल्यानंतर पालखीमधून ती संपूर्ण परिसरातील जेवढी मंदिरं आहेत त्या मंदिराभोवती महाराजांची पालखी फिरवली जाते। त्याच्यानंतर मुख्य आरती होऊन महाशिवरात्रीच्या उत्सवाची सांगता होते। अशा प्रकारे आमचा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो दरवर्षी। त्यावर्षी साधारण 1,25,000च्या आसपास भाविकांनी दर्शन घेतले होते। यंदाच्या वर्षी एकंदर पाहता 1:30 वाजल्यापासून ज्या लोकांनी गर्दी केली होती त्याचा अंदाज घेतला तर साधारण 2 ते 2.5 लाखाचे भाविकांनी दर्शन घेतील असा कयास आहे। त्यात नाही सांगता येत नाही, कारण की काय होतं की बऱ्याचशा भाविकांनी अशा विचाराने सकाळी दर्शन केलं की गेले 8 दिवस आपण बघितलं तर वातावरणात भरपूर बदल झालेला आहे, उष्मा वाढलेला आहे। त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी असा अंदाज केला की आपण सकाळी येऊन दर्शन करून जावं, म्हणजे उन्हामध्ये आपल्याला तिथे लाईनमध्ये उभं राहायला नको आणि त्रास व्हायला नको। कारण की वरिष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन किंवा लहान मुलं वगैरे घेऊन यायचं म्हटल्यानंतर या उन्हाचा त्रास होतो। म्हणून एखाद वेळेस सकाळच्या सत्रामध्ये किंवा सकाळपासून किंवा दुपारच्या सत्रामध्ये गर्दी झाली असण्याची शक्यता आहे। आत्ता पण गर्दीचा ओघ आहे तसंच आहे, म्हणजे कमी झाला आहे असं म्हणता येणार नाही। लोक अजूनही येत आहेत आणि संध्याकाळी जेव्हा ऊन उसरतील तेव्हा आणखीन भाविक येतील अशी अपेक्षा की तरह आज भी अभूतपूर्व यहाँ पे भीड़ आप देख सकते हो। सुबह 6 बजे से लाइन है। मैं तो ये कहना चाहूँगा कि आज रात की जो पूजा हमारे सेक्रेटरी माननीय उत्तेकर जी के हाथ से होती है, कल रात के 2:30 बजे मैं अगर कहूँ तो उस वक्त ही बाहर बहुत जास्ती भीड़ थी, बहुत जास्ती संख्या में भीड़ थी।
और हमारा अंदाज है कि आज विक्रमी भीड़ हो सकती है, करीब करीब 3 लाख 3.5 लाख का आंकड़ा पार हो जा सकता है। सब भक्तिभाव से शिवजी महाराज के दर्शन करने यहाँ आए हैं।